नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा नवीन व्हिडिओ आहे गावाकडचा शिमगा. कसा असतो आपल्या गावाकडचा शिमगा? चला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. होळीच्या दिवशी सगळी मंडळी आमच्या मंदिरामध्ये जमली होती आणि त्या ठिकाणी असे बालचमू त्या ताशाच्या आवाजावरती मनसोक्त नाचत होते. आमचा हा दर्शन भाऊ ताशा आणि डफ वाजत होता. त्याच्यानंतर होळी रचली होती. होळीच्या डांबाला पापड्या बांधल्या होत्या आणि ह्या पापड्या होळीवरती चढवण्याचा कार्यक्रम चालू होता. तर मंडळी या पापड्या आणल्या होत्या आमच्या वाडीतील प्रत्येक घरातून. या 5 पापड्या नैवेद्य आणलेला होता. पण हा खांब जो होता पापड्यांचा तो वरती लावण्याचा कार्यक्रम चालू असताना तो लावायला जरा अडचणी येत होत्या, कारण की होळी होती मोठी आणि हा खांब होता जड. त्याच्यामुळे हा लावताना अडचणी येत होत्या. आमच्या वाडीतील तरुणाई अतिशय मन झोकून तन मन धन झोकून या ठिकाणी या पापड्याचा खांब या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत होती. मित्रांनो, अशी असते आमच्या गावाकडची होळी. अजून तुम्हाला आणखीन गंमत दाखवणार आहे. होळी पापड्यांचा खांब लावत असताना एकमेकाला उचलून घेऊन वरती पापड्या लावत होते आणि ती थोडीशी फार अडचण होत होती. पहा पुढे काय काय गंमत होती ती. आमचा हा सखा भाऊ आहे, आमचा राहुल भाऊ आहे, हे सगळे या ठिकाणी जोमाने काम करत होते. हा संतोष भाऊ दिसतोय. खांब लावताना अनेक अडचणी येत होत्या. सगळेजण खांब लावत होते आणि खांब लावून झाल्यानंतर सगळी मंडळी पुन्हा आपला मोर्चा वळला मंदिराकडे. ताशा आणि डफ वाजत होता आणि या डफाच्या आणि ताशाच्या नादावर ही सगळी बालचमू मंडळी नाचत होते. आमची शिवण्याही काही मागे नव्हती. सगळे नाचत होते. सगळे महिला मंडळ सगळे येऊन या ठिकाणी बसले होते आणि हा आनंद, होळीचा आनंद घेत होते. पहा छानपैकी छोटी मुलं नाचत होती त्या ढोलाच्या आणि ताशाच्या आवाजावरती. आहा आहा आहा, बघा बालचमू कसे डान्स करतायत. हा होळीचा जो आनंद होता तो अगदी वेगळाच असतो. आमच्या आदिवासी भागामध्ये, आपल्या आदिवासी भागामध्ये दिवाळीपेक्षाही जास्त महत्त्व असतं ते होळीला. होळीचा सण 5 दिवस चालतो. म्हणजे कोकाट होळीपासून सुरू झाल्यानंतर मोठी होळी झाली, त्याच्यानंतर धुलीवंदन झालं. धुलीवंदन झाल्यानंतर रंगपंचमीपर्यंत हा होळीचा सण चालत होता. पण आता सध्या दिवस पालटले त्याप्रमाणे रीतिरिवाजसुद्धा थोडेफार कमी झाले. विशेषतः आमच्या भागामध्ये या होळीच्याच काळामध्ये लग्न लागली जायचे, परंतु आता ते बदललेलं आहे आणि कधी पण लग्न लागत आहेत. हा राहिला विषय होळीचा. तर बघा, ही सगळी मंडळी या ठिकाणी छोटी छोटी मुलं नाचत आहेत, आपल्या सणाचा आनंद घेत आहेत आणि तिकडे होळी रचायचं काम चालू होतं. होळी रचून झाली होती आणि आता पुढे तुम्हाला दिसत आहे होळी पेटवण्याचा कार्यक्रम. होळी पेटवून झालेली आहे. गावातील मंडळींनी होळी पेटवली आणि मग सगळेजण होळीच्या भोवती नाचू लागले. फेर धरला होता. बघा, सगळेजण आपापले मोबाईल, पूर्वीच्या काही मोबाईल नव्हते पण आता मोबाईल होते आणि त्या मोबाईलच्या नादामध्ये सगळ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये हे. आणि आता सुरू झालं होतं एक खास गाणं, ते तुमच्यासाठी.
साईड नाही पाटला निजल्या काजागार गावच्या पाटला होळी पेटवली होती आणि होळी पेटवल्यानंतर खांब खाली पडला आणि मग आमच्या गावातील मंडळींनी आणलेला नैवेद्य होळी यायला दाखवण्यासाठी असा फेर धरला, तोही ताशाच्या आणि टफाच्या चालीवरती. अशा प्रकारे 5 फेरे मारून नंतर होळीची पूजा केली. सगळ्यांनी त्या ठिकाणी नैवेद्य वाहिला आणि मग होळीची सांगता झाली.